नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील संती बस्तवाड येथील धर्मग्रंथ जाळपोळ प्रकरणाच्या चौकशीच्या नावाखाली निरपराध हिंदू तरुणांना अटक करून त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप करत आज बुधवारी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. गावात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आहेत. कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ जाळणं निषेधार्ह आहे. पोलिसांनी योग्य तपास करावा. त्याशिवाय कुणाच्या दबावाला बळी पडून केवळ हिंदू तरुणांना अटक करून त्रास देणं योग्य नाही, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने संती बस्तवाड ग्रामस्थ, महिला, हिंदू संघटना यामध्ये सहभागी झाले होते. राज्यात घोटाळ्यांवर घोटाळे होत असताना सत्तेतील काँग्रेस सरकार कोणत्या आधारावर साधना अधिवेशन भरवण्याचा विचार करत आहे? हा आध्यात्मिक मेळावा नसून संपत्ती मिळवण्यासाठीचा मेळावा आहे. राज्यात हनी ट्रॅप, राज्यकर्त्यांच्या जाचामुळे अधिकाऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. गेल्या 2 वर्षात विकासाचा भोपळा फुगला असल्याचा आरोप माजी आमदार संजय पाटील यांनी केला. बुधवारी भाजपच्या वतीने एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मागील 2 वर्षात सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारला काहीही साध्य करता आलेलं नाही. केवळ वैयक्तिक संपत्ती जमवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटकाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वतः मंत्र्यांनी आपल्यावर हनी ट्रॅप झाल्याचा आरोप केला होता. घोटाळे, अधिकाऱ्यांच्या आत्महत्या, वाढती महागाई, त्यामुळे सामान्य लोकांचं जीवन धोक्यात आलं आहे. सोलापूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील मनगोळी शहराजवळ आज बुधवारी पहाटे खासगी प्रवासी वाहतूक बस व स्कॉर्पिओ या 2 वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 4 व 2 वाहन चालक जागीच ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. स्कॉर्पिओ वाहन हैदराबादहून सोलापूरकडे जात असताना मुंबईहून बळ्ळारीकडे निघालेल्या एका खासगी प्रवासी वाहतूक बसला मनगोळी येथे जोराची धडक बसून भीषण अपघात झाला. हे सर्वजण तेलंगणा राज्यातील रहिवासी आहेत. घटनास्थळी विजापूर जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद बसवन बागेवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. बिम्स हॉस्पिटलमध्ये ड्युटीवरील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रभावती विशू मिरजकर, संपगी रोड, विश्वेश्वरय्या नगर या महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सोमवार दिनांक 19 मे रोजी एमआयसीयू वॉर्डमध्ये डॉक्टर तसेच नर्सिंग स्टाफ अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांना आवश्यक ती वैद्यकीय मदत वेळेवर मिळाली नाही. या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बाब एका सामाजिक कार्यकर्त्याने मंगळवारी रात्री 1 वाजता रुग्णालयातील वॉर्डमध्ये जाऊन व्हिडिओद्वारे उघड केली. त्यावेळी वॉर्डमधील रुग्णांच्या परिस्थितीला कुणी वाली नसल्याचं दिसून आलं. यामुळे बिम्स प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर संताप व्यक्त होत असून रुग्णांना दर्जेदार सेवा कधी मिळणार हा प्रश्न ऐरणीवर आलाय. नव्याने उभारण्यात आलेल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झाल्यानंतर तरी या प्रकारांना आळा बसेल का, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. बेळगावात ई आस्थी प्रणाली अंतर्गत मिळकतीची नोंद करून घेण्यासाठी गेलेल्या मिळकतधारकांना कागदपत्रांमधील त्रुटी सांगून माघारी धाडण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यातच आता जुन्या मिळकतीचे मराठी भाषेतील दस्तावेज ग्राह्य धरण्यास अधिकारी नकार देत असून सदर खरेदी दस्तावेज कन्नड भाषेमध्ये भाषांतर करून घेऊन या असे सांगून मिळकतधारकांना माघारी धाडत आहेत. त्यामुळे मनपाच्या तुघलकी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळा तोंडावर आला असताना बेळगाव महापालिका प्रशासनाने शहरातील नाले साफसफाईचं काम सुरू आहे, मात्र ते अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा शहरातील नाले तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका प्रशासनाने नाले सफाईसाठी वेळापत्रक तयार केलं होतं. शहरातील सर्व नाले स्वच्छ करण्याचं उद्दिष्ट होतं. आज अखेर केवळ 60% नाल्यांची साफसफाई झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी नाल्यातून काढलेला कचरा, गाळ तसेच बाजूला साचून आहे. उर्वरित नाले सफाईसाठी पालिका प्रशासनाने तातडीची आज बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत किल्ला तलाव आवारातील ट्यूबलर पथदीपांवर एरियल बंच केबल लावणे, गटार, नाला साफसफाई, शहरात करण्यात आलेल्या तातडीच्या कामांना अनुमोदन देणे,
महापालिका आवारात वाहनांसाठी पार्किंग शेड उभारणी करणे आदी विषयांवर चर्चा करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले. गेले 2 महिने तळपत्या उन्हाने हैराण झालेल्या बेळगावकरांना गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. आज बुधवारी दिवसभर शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ढगाळ वातावरण आणि हवेत निर्माण झालेला गारवा यामुळे प्रत्येकजण सुखावला. काल मंगळवारी रात्री उशिरापर्यंत संततधार सुरू होती. मान्सूनची चाहूल असल्याप्रमाणे बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस असल्यानं सामान्य माणसासह शेतकरी सुखावला. या पावसामुळे येत्या आठवड्यात पेरण्यांच्या कामाला वेग येणार असून ग्रामीण भागामध्ये शेती कामांची धांदल सुरू होणार आहे. पावसाने दिवसभर अधूनमधून तालुक्यात हजेरी लावली. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी 12च्या सुमारास शहराच्या उपनगरात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. त्यानंतर पावसाची उघडझाप सुरूच राहिली. शहरात काही भागात ढगाळ वातावरण होतं. दुपारी 2च्या सुमारास पुन्हा काही भागात हलका शिडकावा झाला. अधूनमधून आलेल्या या सरींमुळे वातावरणात दुपारपासूनच हवेत गारवा निर्माण झाला होता. चिकोडी तालुक्यातील चिंचणी गावातील राकेश येडुरे या युवकाची आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघात निवड झाल्याचं सांगून अज्ञात व्यक्तींनी तब्बल 24 लाखांची सायबर फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राकेशने 2024च्या मे महिन्यात हैदराबादमध्ये झालेल्या रायझिंग भारत क्रिकेट लीग या ट्रायलमध्ये भाग घेतला होता. त्याच्या अष्टपैलू खेळामुळे आयोजकांचं लक्ष वेधलं गेलं. काही दिवसांनी एका अनोळखी इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याला संदेश आला की तुमचा खेळ खूप चांगला आहे, तुम्हाला राजस्थान रॉयल्समध्ये घेणार आहोत. यानंतर नोव्हेंबर 2024 पासून एप्रिल 2025 दरम्यान टप्प्याटप्प्याने राकेशकडून विविध कारणांनी 24 लाख रुपये उकळण्यात आले. हे पैसे राकेशच्या कुटुंबियांनी गुगल पे, फोन पे आणि बँक खात्यांद्वारे ट्रान्सफर केले. त्याचे वडील भीमाप्पा येडुरे हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल या आशेने त्यांनी कर्ज काढून पैसे दिले. या प्रकरणी बेळगाव सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पण या घटनेने पुन्हा एकदा बेळगाव जिल्ह्यात खळबळ माजली आहे. बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला एनए लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत. तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रुव्हल आणि केजेपी नंबर प्राप्त झालेले. तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, एलईडी स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग. त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे. लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. केपीटीसीएल हॉलजवळील फुटपाथवर मोठे भगदाड पडल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या भगदाडावर तात्पुरते पत्रे टाकून झाकले असले तरी ती अपुरी असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक नागरिक व ज्येष्ठ नागरिकांनी या संदर्भात आवाज उठवला असून नगरसेवक व महापालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष देत दुरुस्तीचे काम सुरू करावे अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच गोकाक रोड रेल्वे स्थानकासह देशभरातील 103 अमृत भारत स्थानकांचे उद्घाटन करणार आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 16.98 कोटी रुपये खर्चून या स्थानकाचा पुनर्विकास पूर्ण झाला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी G+1 स्वरूपाची नवीन इमारत 546 चौरस मीटरमध्ये उभारण्यात आली असून 3463 चौरस मीटर क्षेत्राचे परिभ्रमण क्षेत्र, पार्किंग व वाहतुकीसाठी विशेष झोन तयार करण्यात आला आहे. 12 मीटर रुंद फूट ओव्हरब्रिज, नूतनीकरण केलेली शौचालये, लिफ्ट, प्रतीक्षालय, डिजिटल माहिती प्रणाली यामुळे स्टेशनचा चेहरा मोहराच बदलला आहे.
हे स्थानक उत्तर कर्नाटकातील महत्वाचे प्रवासी व मालवाहतूक केंद्र असून बेळगाव, हुबळी, पुणे व बेंगळूर सारख्या प्रमुख शहरांशी कृषी व औद्योगिक केंद्रांना जोडणारी महत्वाची कडी आहे. कलाश्री उद्योग समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 17व्या लकी ड्रॉचे आयोजन नुकतेच उद्यम बाग बेळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यात देवघणहट्टी येथील मनाली पाटील या भाग्यवान विजेत्या ठरल्या असून त्यांना अर्धा तोळा सोने बक्षीस रूपाने प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद कलाश्री उद्योग समूहाचे संचालक प्रकाश डोळेकर यांनी भूषवले. यावेळी व्यासपीठावर शीतल बर्डे, लक्ष्मण कसरलेकर, सुनील चिगुळकर, पुंडलिक पाटील आणि विठ्ठल राजगोळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना अल्पावधीतच कलाश्री उद्योग समूह आणि सोसायटीने ग्राहकांच्या मनात विश्वास संपादन केला असल्याचे गौरवोद्गार काढले. त्यांनी समूहाच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणि समाजाभिमुख कामगिरीचे कौतुक करत हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात लकी ड्रॉच्या उपविजेत्यांनाही सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये रोहिणी नाकाडी, उदयकुमार इदगल, यमुना रेमांचे आणि नारायण मुतकेकर यांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते त्यांनाही सन्मानचिन्हे आणि बक्षिसे प्रदान करण्यात आली. कलाश्री समूहाच्या या उपक्रमाने समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली असून ग्राहकांशी असलेला त्यांचा सच्चा संबंध अधिक दृढ होत असल्याचं या सोहळ्यात दिसून आलं. बेळगाव शहरासह ग्रामीण भागात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे मंगळवारी सायंकाळी कोर्ट रोडलगत असलेले एक झाड कोसळले. झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून झाड हटवण्याचं काम हाती घेतल्यानं वाहतूक काही वेळात पूर्वपदावर आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी महाराज यांची समाधी असलेल्या चन्नगिरी तालुक्यातील होदिगेरे गावामध्ये भव्य स्मारक उभारण्यासाठी कर्नाटक सरकारतर्फे 5 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. सौंदत्ती तालुक्यातील प्रसिद्ध यल्लम्मा देवस्थानच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या निधीअंतर्गत महत्वाच्या 3 विकास कामांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटन मंत्री एच.के. पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सचिन सरखोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दर्शन इमारत, अन्नछत्र इमारत आणि प्रशासकीय विभाग या 3 कामांना मंजुरी देण्यात आली असून 2 टप्प्यात ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. पर्यटन मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना त्वरित निविदा प्रक्रिया सुरू करून कामांना सुरुवात करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पर्यटन खात्याचे सहसंचालक सौम्या बापट आणि राज्यस्तरीय अर्थ विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. यल्लम्मा देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून विकास कामांमुळे येथील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघ हा डोंगराळ भाग व वनसंपत्तीने समृद्ध असून सतत जंगली प्राण्यांकडून नागरिक व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. काही वेळा नागरिकांनाही इजा पोहोचते. वन विभागाकडून पंचनामे होतात पण मदत वेळेवर मिळत नाही अशा अनेक तक्रारी आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी आज मुंबईत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन संबंधित प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी पीडितांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी त्वरित कार्यवाही व्हावी यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग संघटना आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्या वतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सन्मानित करण्यात आले. भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशन आणि कर्नाटक राज्य क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विभागातर्फे बेळगाव येथे पार पडलेल्या 16व्या राष्ट्रीय सिनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धा यशस्वी पार पडली. याप्रसंगी बेळगाव पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्पर्धेसाठी रोख पुरस्कार जाहीर केले होते. रोटरी अन्नोत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेस जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय सहयोग देऊन यशस्वी केले. त्यामुळे त्यांच्या योगदानामुळे सन्मान चिन्ह आणि शाल देऊन गौरवण्यात आले. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर
आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 34वी पुण्यतिथी. या निमित्ताने आज बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 21 मे 1991 च्या रात्री 10:21 तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका समारंभावेळी बॉम्बस्फोट घडवून राजीव गांधींची हत्या करण्यात आली होती. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजेच LTTE या तमिळ अतिरेकी संघटनेच्या एका महिला कार्यकर्त्यांनी राजीव गांधी यांना फुलांचा हार घालताना आपल्या अंगावर बसवण्यात आलेल्या स्फोटकांद्वारे स्फोट घडवून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेत अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेला आज 34 वर्ष पूर्ण झाली आहेत. महापालिका क्षेत्रात नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे धोकादायक बनलेली झाडे हटवण्याचे काम उद्यान विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. यासाठी पथकाने ही कार्यवाही हाती घेतली आहे. आता सुरू असलेल्या वळिवाच्या आणि वादळी पावसामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक झाडे धोकादायक बनली होती. ही झाडे धोकादायक स्थितीत असल्यामुळे ती तात्काळ हटवण्याची आवश्यकता होती. त्यानुसार ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिनानिमित्त बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयात आज बुधवारी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचाराचा सर्वात्मक पाठपुरावा करण्याची प्रतिज्ञा केली. पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या प्रतिज्ञा सत्रात समाजाची सुरक्षा, शांतता आणि एकात्मता राखण्यासाठी पोलीस दलाची निष्ठा पुन्हा घट्ट केली गेली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनी हिंसा, अतिरेक आणि दहशतवादाला संपवण्याची प्रतिज्ञा घेतली. दरम्यान सामाजिक जागृती, युवकांमध्ये देशप्रेम आणि संविधानाचा आदर यावर भर देण्यात आला. हेस्कॉमने पावसाळापूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे रोज विविध भागातील वीज पुरवठा खंडित करून दुरुस्तीची कामे केली जात आहेत. त्यानुसार उद्या गुरुवारी शहराच्या उत्तर भागातील वीज पुरवठा सकाळी 9 ते 5 या काळामध्ये खंडित केला जाणार आहे. चन्नमा सोसायटी, श्रीनगर, महांतेश नगर, क्रॉस नंबर 8 ते 12, रुक्मिणी नगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, औदुंबर कॉलनी, रामतीर्थ नगर, कणबर्गी रोड, औद्योगिक वसाहत, शिवबसवनगर, धर्मनाथ भवन, अशोकनगर, वीरभद्रनगर, शिवाजीनगर, RTO सर्कल, बुडा कॉलनी, चन्नमा सर्कल, कॉलेज रोड, क्लब रोड, जिल्हाधिकारी आवार, काळी आमराई आदी भागामध्ये गुरुवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित होणार आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीदरम्यान आज बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सुरक्षा दलांनी 26 नक्षलवाद्यांना ठार केले. तर या कारवाईत एक जवान शहीद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अबुझमद परिसरामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या या परिसरात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू असून किंबहुना नक्षलवाद्यांच्या मृत्यूचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. गोव्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून म्हापशात रस्ते नद्यांचे स्वरूप धारण करत आहेत. आज बुधवारी झालेल्या पावसाच्या पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की एक बाईक स्वार वाहून गेला. अनेक भाग जलमय झाले असून वाहतुकीवर परिणाम होत आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी गोवेकरांच्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. गोव्यात मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या वतीने 2 दिवस अगोदरच मंगळवार आणि बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. काल मंगळवारी रात्री व आज बुधवारी पहाटे कोसळलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. आज बुधवारी सकाळी देखील परिस्थिती जैसे थेच आहे. काल मंगळवारी रात्री अनेक घरात बाजारपेठेत पाणी घुसल्यामुळे व्यापारी व सामान्य नागरिक हवालदिल झालेले पाहायला मिळाले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल.
तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.